निवृत्ती झाली की काही काकांच्या आयुष्यात दोन गोष्टी अचानक जाग्या होतात. पहिलं म्हणजे पेन्शन आणि दुसरं आपण अजूनही तरुण दिसतो हा भयानक गैरसमज. असेच आपल्या महाराष्ट्रातले 5 रिटायर्ड काका, देशपांडे काका, शिंदे काका, कुलकर्णी काका, मोरे काका आणि ग्रुपचा हिरो पटवर्धन काका, वय 65, गुडघे 75चे, पोट 85चं, पण कॉन्फिडन्स मात्र 25 वर्षांचा. या पाचही काकांनी ठरवलं, बस झालं, बीपी, शुगर, पेन्शन पासबुक आणि सोसायटी मीटिंग, चला गोवा. घरी सांगितलं, आम्ही थोडं वातावरण बदलायला चाललोय, पण आतून अजेंडा वेगळाच होता. गोव्यात जाऊन शॉर्ट्स घालायच्या, गॉगल्स लावायचे, नारळ पाणी हातात घ्यायचं आणि स्टेटस टाकायचा, बॉईज आर बॅक. बॉईज, अहो गुडघ्यावर पट्टी, कमरेला बेल्ट, खिशात ऍसिडिटीची गोळी आणि म्हणे बॉईज आर बॅक. पण उत्साह भारी होता. बागा बीचवर पाचही काका उतरले. समोर समुद्र, कानात ओल्ड हिंदी रिमिक्स, हातात कोकोनट आणि पोट इतकं पुढं की समुद्राच्या लाटा आधी पोटाला नमस्कार करत होत्या. तेवढ्यात एक फॉरेन लुक असलेली एक टॅटू प्रमोटर आली. ती म्हणाली, हाय हँडसम अंकल्स. बस, हे 2 शब्द ऐकताच पाचही काकांच्या शरीरात अशी वीज कडाडली की ज्यांना पायऱ्या चढताना दम लागतो ते अचानक बीचवर छाती पुढे काढून उभे राहिले. देशपांडे काका लगेच पोट आत ओढतात. शिंदे काका गॉगल ऍडजस्ट करतात. कुलकर्णी काका केसांवर हात फिरवतात, जिथे केस नव्हते तिथे सुद्धा. आणि पटवर्धन काका तर थेट म्हणतात, किती वर्षांनी कोणीतरी आमची खरी ओळख पटवली. ती प्रमोटर म्हणाली, टॅटू खेळाव, व्हेरी स्टाइलिश, व्हेरी कूल, यंग लुक. काका आतून वितळू लागले. अहो, ज्येष्ठ नागरिकांना स्कॅम करायचा सर्वात सोपा पासवर्ड कोणता बरं? तुम्ही अजूनही यंग दिसता. हे ऐकलं की काकांचा कॉमन सेन्सचा वायफाय लगेच बंद होतो. देशपांडे काका म्हणाले, नाही नाही, आम्ही असल्या गोष्टी करत नाही, आम्ही संस्कारी लोक आहोत. पण हात मात्र टॅटू डिझाईनच्या अल्बमकडे तातडीने गेलेला. प्रमोटर म्हणाली, टेम्पररी टॅटू, नो पेन, नो प्रॉब्लेम, लेडीज विल से वाव. लेडीज विल से वाव ऐकताच पटवर्धन काकांचे कान टवकारले. माझा अधिकारा, माझा अधिकारा. मित्र म्हणाले, अरे घरी बायको आहे. पटवर्धन काका म्हणाले, म्हणून तर इथे करतोय, घरी नाही. मग डिझाईनची निवड सुरू झाली. देशपांडे काकांनी टायगर निवडला, कारण त्यांना वाटतं ते घरात वाघ आहेत. पण वास्तवात घरात टीव्हीचा आवाज 12 वरून 13 केला, त्यासाठी सुद्धा वहिनींची परमिशन लागते. शिंदे काकांनी ड्रॅगन निवडला. मोरे काकांनी ईगल निवडला. कुलकर्णी काकांनी सुरुवातीला बटरफ्लाय निवडला. सगळे म्हणाले, अरे बावळाटा, गोव्याची ट्रिप आहे का बालवाडीची ड्रॉइंगची कॉम्पिटिशन? मग त्यांनी जहाजाचा अँकर घेतला. आणि पटवर्धन काकांनी ऑफकोर्स रेड हार्ट घेतला. प्रमोटर म्हणाली, हार्टवर कुणाचा नेम? काका थिजले, कारण मनात नाव होतं कॉलेजमधली मीनाक्षी, पण घरी बायकोचं नाव सुचित्रा. 2 सेकंदात संपूर्ण वैवाहिक आयुष्य त्यांच्या डोळ्यासमोरून गेलं. शेवटी काका म्हणाले, हार्टवर फक्त लाईफ लिहा. काय सेफ खेळला माणूस. ना मीनाक्षी दुखावली, ना सुचित्रा संशयात आली, असं त्यांना वाटलं. टॅटू सुरू झाले. पाचही काका आरशात स्वतःला बघत होते. देशपांडे काका म्हणाले, मी अगदी सलमान सारखा दिसतोय का? शिंदे काका म्हणाले, सलमान नाही, पण सलमानच्या बिल्डिंग सोसायटीचे रिटायर्ड ट्रेजरर मात्र वाटताय. कुलकर्णी काका म्हणाले, माझा ईगल कसा दिसतोय? मोरे काका म्हणाले, ईगल नाही रे, मला तर भरारी घेण्याआधी पेन्शनचा फॉर्म भरायला बसलेला कोंबडा दिसतोय, कोंबडा. सगळे बीचवर हसत होते, फोटोज काढत होते, रील्स बनवत होते. कॅप्शन तयार झाला, एज इज जस्ट अ नंबर. पण खरी कॉमेडी तेव्हा सुरू झाली. टॅटू करून झाल्यावरती तीच गोड गुलाबी रशियन ललना म्हणाली, टोटल 25,000 रुपीज. आणि पाचही काकांच्या चेहऱ्यावरून गोवा क्षणार्धात गायब झाला आणि थेट पुणे महानगरपालिकेचा कर विभाग दिसू लागला. देशपांडे काका म्हणाले, काय 25,000? आम्हाला 500 सांगितलं होतं. ती म्हणाली, 500 पर स्मॉल लाईन, प्रत्येक लाईनचे 500. यू टेक प्रीमियम बीच डिझाईन, इम्पोर्टेड कलर, गोवा स्पेशल, हँडसम अंकल पॅकेज. हँडसम अंकल पॅकेज? अहो, पॅकेज ऐकलं की आपले काका जाम खुश होतात, पण इथलं पॅकेजची तरा बघून सरळ आर्थिक पोस्टमॉर्टेम होतं. मोरे काका ओरडले, बिल द्या, बिल, आम्हाला बिल पाहिजे. ती म्हणाली, नो बिल बॉईज, बीच बिल, कॅश ओनली. मोरे काका परत म्हणाले, जीएसटी?
ती म्हणाली, गोवा स्टायलिश टॅटू. जीएसटीचा अर्थच बदलून टाकला. आता पाचही काका एकमेकांकडे पाहू लागले. ज्यांनी आयुष्यभर 2 रुपयांच्या कोथिंबिरीवर बार्गेन केलं, ज्यांनी LIC प्रीमियम डेट कधीच चुकवली नाही, ज्यांनी FD तोडताना 3-3दा विचार केला, ते बागा बीचवर एका हॅलो हँडसम अंकल मध्ये 25,000 साफ कापले गेले होते. शेवटी पैसे द्यावेच लागले, कारण त्यांच्या मागे आडदांड लोक उभे होते. पण खरी अडचण पैशांची नव्हती, खरी अडचण होती घरात काय सांगायचं. पटवर्धन काका म्हणाले, अरे अरे फोटो कोणी फॅमिली ग्रुपवर टाकू नका प्लीज प्लीज. पण मोरे काका आधीच टाकून बसले होते. कॅप्शन दिली होती, गोवा वाइब्स विथ टॅटू गँग. 3 मिनिटात उत्तर यायला सुरू झालं. देशपांडे काकांच्या बायकोचा मेसेज, हातावर वाघ काढलास काय, घरी ये तुला खरी वाघीन दाखवते. जोशी काकांच्या मुलाचा मेसेज, बाबा हा टॅटू परमनंट आहे का की तुमचं नवीन काहीतरी फुलिशनेस. कुलकर्णी काकांच्या सुनेचा मेसेज, पापा प्लीज डोंट गेट इन्फेक्शन अँड प्लीज अननोन लोकांशी पैसे ठरवल्याशिवाय काही करू नका. आणि पटवर्धन काकांच्या बायकोचा मेसेज फक्त 2 शब्दांचा होता, ये लाईफ कौन. इथे काकांच्या हार्ट टॅटू मधला सगळा लाल रंग उडून गेला. मंडळी हसू येते ना, पण खरी गोष्ट इथे सुरू होते. निवृत्तीनंतर माणसाला पुन्हा तरुण व्हावंसं वाटतं हे चुकीचं नाही. थोडं स्टायलिश राहावंसं वाटतं हेही चुकीचं नाही. गोव्याला जावंसं वाटतं, फोटोज काढावेत, रील्स कराव्यात, मौज मजा करावी, हे तर खूप छान आहे. पण फक्त कोणीतरी हँडसम अंकल म्हटलं म्हणून मेंदू बंद करून वॉलेट उघडायचं, पाकिट उघडायचं, हा उत्साह नाही, ही धोक्याची घंटा आहे. सिनियर सिटीजनना स्कॅम करणारे लोक नेमकं हेच बघतात. तुमच्याकडे पैसा आहे, तुमचा विश्वास आहे, तुमचा अनुभव आहे, पण कधी कधी तुमचा इगो, तुमची भावनिक भूक आणि मी अजूनही कूल आहे ही इच्छा तुमची कमजोरी म्हणते. टॅटू करायचं असेल तर करा, कोणी अडवत नाही, पण रस्त्यावर, बीचवर, अनोळखी लोकांकडून नाही. विशेषतः डायबिटीस असेल, ब्लड थिनर मेडिसिन चालू असेल, स्किनची अलर्जी असेल, वुंड हिलिंग स्लो असेल, म्हणजे जखमा हळू भरत असतील, तर टॅटू मजा नाही तर ती सजा होऊ शकते, एखाद्या इन्फेक्शनचं इन्व्हिटेशन ठरू शकतं. टॅटू करायचं असेल तर लायसन्स स्टुडिओमध्ये करा, निडल फ्रेश आहे का बघा, हायजीन बघा, टोटल कॉस्ट आधी ठरवून घ्या, कारण ती प्रत्येक आर्टिस्टनुसार, स्किलनुसार बदलते. बिल घ्या आणि गरज असेल तर आधी डॉक्टरांना विचारा, कारण 25,000 गेले तरी परत मिळू शकतात, पण इन्फेक्शन, अलर्जी, स्किन प्रॉब्लेम किंवा हॉस्पिटलचा खर्च सुरू झाला तर कूल दिसण्याच्या नादात रिटायरमेंटची सगळी शांतता हरवून जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या वयात कूल दिसणं म्हणजे हातावर टॅटू एवढंच नाही. कूल म्हणजे समजूतदारपणा, शहाणपणा, पैशाबाबत सावधपणा आणि अनोळखी माणसाच्या गोड बोलण्याला बळी न पडण्याचा शहाणपणा. म्हणून गोव्याला जा, एन्जॉय करा, शॉर्ट्स घाला, गॉगल्स लावा, नारळ पाणी प्या, फोटोज काढा. पण कोणी बीचवर येऊन म्हणालं हॅलो हँडसम अंकल, तर आधी मनात म्हणा, बाई ग, माझं वय जरी वाढलं असलं तरी माझा मेंदू अजून पेन्शनवर गेलेला नाही. आणि टॅटू करण्याआधी मेंदूवर कायमचा एक टॅटू करून ठेवा. पहिला विचार मग व्यवहार, नाहीतर हातावर टायगरचा टॅटू येईल पण खिशातून 25,000 जातील आणि घरी गेल्यावर बायकोकडून जो आवाज येईल ना, तो कोणत्याही टॅटू मशीनपेक्षा जास्त थरकाप उडवणारा असेल. मंडळी, ही सत्य कथा आहे, ही अशी गोष्ट घडलेली आहे. ही गोष्ट आणि त्यातनं आपण जे काही तात्पर्य काढलंय ते जर आवडलं असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या त्या गोवा प्लॅनिंग, शॉर्ट्स वेअरिंग आणि मी अजूनही यंग आहे म्हणणाऱ्या काकांना नक्की पाठवा, कारण पुढचा टॅटू स्कॅम त्यांच्याच बीचवर उभा असू शकतो. गोल्ड इज ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.